हॅलो हॅलो चेक. तर दरम्यान ज्या क्षणाकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात तो क्षण या ठिकाणी येऊन ठेपला जातोय. आजच्या या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलचा सामना सुद्धा प्रेक्षकांच्या भेटी करीता येतोय. एका बाजूला आपण पाहू शकाल टीम पाये आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता टीम सज्ज झाले, ती म्हणजेच विराट स्पोर्ट्स. हॅलो चेक. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय विराट स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पाये स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जातोय. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय. गौतम मुबाळे साहेब यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर, आय विल हंबल रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम ऑन द VIP डाइज एंड टेक अ सीट. आइए पधारिए, तशरीफ लाइए. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. या क्रीडा नगरीमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश दादा सोनावणे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या सामन्याचा आनंद आमच्या व्यासपीठावर येऊन घ्यायचा आहे. आपल्याला देखील विनंती असेल की आपण सुद्धा सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच रोहन जाधव, प्रशांतजी मुळे साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील या सामन्याचा आनंद, या सामन्याचा आस्वाद आमच्या व्यासपीठावर येऊन घ्यायचा आहे. आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर गेल्या 2 दिवसापासून आपण या ठिकाणी खूप मधुरमय असा आवाज ऐकताय. व्हॉइस ऑफ भिवंडी ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं समालोचन केलं जात आहे. अर्थात पाटील साहेब, पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहात. पूर्वार्धात मी आपल्यापर्यंत जरूर जोडलो गेलोय, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सामना येईल उत्तरार्धात आपल्यापर्यंत जोडले जातील संदेशजी पाटील सर. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे, कारण शेवटचा सामना आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारची सबक ऐकली जाणार नाही. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर आमचे मान्यवर यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर दरम्यान वैयक्तिक सांघिक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी स्टान्सवर आणला जातोय गोलंदाज आदित्य याला. दरम्यान सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी आपण पाहतायत विराट स्पोर्ट्स संघाकडनं. रोहित उर्फ बाली आणि त्याच्या साथीला त्याची साथ देण्याकरिता नॉन स्ट्रायकर एंडला सतीश. क्रिकेटच्या पटलाचा जर विचार केला गेला तर दोन्ही खूप मोठं नाव आहेत. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र आल्या आल्या चेंडूला उडवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होत आहे, मस्तक पे दस्तक. एक टप्प्याखेरीज चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार, 4. चेंडूवर मात्र आदित्यचा खरपूर असा समाचार घेतला जातोय. या चौकाराच्या मदतीने जर विचार केला गेला तर धावांचा श्री गणेशा केला जातोय. संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जात आहे. धाव फलक 0 4 या धाव संख्येवर. हो हो हो, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, चांगल्या पद्धतीचा कमबॅक. एक तेरी तो एक मेरी, जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. त्यावेळी मात्र त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता,
परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहिला, सरळ निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यात. निर्धाव चेंडूची उद्घोषणा. बघूया षटकातील तिसरा चेंडू. यावेळी मात्र फलंदाज जरूर सफल झालाय. अलंग कार्पेटच्या सहाय्याने वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने त्या ठिकाणी चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. त्यावर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीने वडारेल जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 6. बघूया षटकातील चौथा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा आदित्य. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी सुरेख असे क्षेत्ररक्षण केले जाईल, परंतु एक चिगी अशी सिंगल त्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या एकेरी धावीनिशी धावफलक संत गतीनं 7 या धावसंख्येवर. 7 म्हटलं की नक्कीच क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते, कारण 7 हा त्यांचा आवडता असा अंक आहे. यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवले सरळ पार्किंगच्या लॉट मध्ये. एकंदरीत अर्धा डझन धावा. 6 धावा. षटकार 6. आदित्यने जो चेंडू हाताळला होता त्यावर मात्र मोहर लावली गेली होती 6 धावांची, आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडूला सरळ पाठवून दिलं होतं षटकाराकरिता. धावफलक 13. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कट केलं गेलं. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाईल का? थोडंसं फंबल झालाय, धोका होऊ शकतोय, परंतु सेफली आपल्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. रोहित उर्फ बाली. कुठल्याही प्रकारचं कॉलिंग नसताना धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. या ठिकाणी षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा अर्जित केल्या गेल्यात, त्या म्हणजेच 14. आपण पाहतायत विराज ग्रुप 1200 आयोजित क्रिकेटचा महासंग्राम अर्थात A1 चषक. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीचं. संगीत आपण ऐकतायत. विजयाचे हॅट्रिक पूर्ण केलेले आमदार महेशजी चौगुले साहेब. दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी करण्याकरिता मला वाटतं उदय याची वर्णी लावली जाते. इथून उदय कशा प्रकारची गोलंदाजी करेल बघूया. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सतीश. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला गेला तर उदय याच्या नावावर तब्बल 9 गडी बाद करण्याचा पराक्रम विक्रम. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सतीश. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जात आहे. इथून मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर तब्बल 14 धावा. यावेळी मात्र फलंदाज सफल जरूर झाले होते. बॅटची अल्ट्रा एज लागून चेंडू सरळला विकेट किपर कडे निघून जातोय. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले जात आहेत. लहान मुलं देखील या सामन्याचा आस्वाद घेताना आपण पाहू शकतात. यावेळी मात्र अलंग कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे खेळून काढला जाते. त्या ठिकाणी सुरेख असे क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 1 धाव. या एकेरी धावीनिशी अतिशय संत आणि मंद गतीने धावफलक 1 न वडारेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर.
यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि या फटक्याकरिता मी एकच म्हणेन, डब्बे में डब्बा डब्बे में केक, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और तमाशा देख. कमांड इज तर या षटकाराच्या मदतीने धावफलक 6 ने वडारेल जाऊन पोहोचलेला 21-21. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं जात आहे. रोहित इज ऑन अ फायर. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज, एक तेरी तो एक मेरी, जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. या कमांड इज आपण संगीत ऐकतायत. अर्थात भिवंडी ग्रामीणचे खासदार बाल्या मामा, भिवंडी विधानसभा एक पाऊल विकासाकडे, त्यांच्या माध्यमात त्यांच्याकरिता हे गाणं मात्र डेडिकेट केलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी संगीत आपण ऐकतायत. दरम्यान नवीन फलंदाज इन ऍक्शन आपण पाहतायत. विजय चंदन याला आल्या आल्या मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या दस्त्यात. मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण बघितलं विकेट किपर यांना. या षटकाचा विचार केला गेला तर एक मोठा फटका जरूर आला, परंतु कुठेतरी कमबॅक केला गेला गोलंदाज उदय याच्याकडनं. एकंदरीत विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र एक गडी बाद करण्यात त्याला यश जरूर आलं. धावफलकाचा विचार केला गेला तर 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 21-21. आता मात्र 12 चेंडूचा खेळीतून शिल्लक राहतोय. या 12 चेंडूंमध्ये किती धावा उभारल्या जातील संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. या संघाचे ट्रम्प कार्ड म्हणून जरूर ओळखलं जाते दोन्ही खेळाडूंना. एक चेंडू आणि 2 धावांची गरज असताना या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं विजय चंदने याच्या माध्यमातून मात्र स्विच हिट खेळून आपल्या संघाला षटकार मारून दिला आणि विजय केलं गेलं. त्याचं नावच विजय, त्याच्या नावातच विजय. त्या पद्धतीची मात्र फलंदाजी इथून करावी लागेल. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहताय तर सतीश, तर गोलंदाजीमध्ये आणखीन परिवर्तन केलं जात आहे. वेदांत याला आणलं जात आहे. इथून वेदांत कशा प्रकारची गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पंचांकडे इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी आता मात्र धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 22-22. यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेकडे चेंडूला कट केलं गेलंय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल दणदण करीत. पद्धतीनं धावफलकावर धावा अर्जित केल्या गेल्या तब्बल 26. यावेळी मात्र पंचाकडे 10 जरूर मागितली होती, परंतु पंच दर्शवत्या चेंडू पडल्यानंतर ऑप्शन मिस करत होता आणि त्या अनुषंगाने जर बघितला तर कुठल्याही प्रकारे इशारा येत नाहीये. मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. या एकंदरीत एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 27-27.
आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. या 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज वेदा त्याच्या माध्यमातून. बघूया स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल विजय. पदतालिकेमध्ये थोडंसं फंबल जरूर होत आहे. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर इथे मात्र डेड बॉल घोषित केला जातोय. आमच्या ऑफिशियली पंच खूप चांगल्या पद्धतीची पंचगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. बघूया षटकातील पुढचा चेंडू वेदांत. फिरसे एक मर्तबा. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सॉफ्ट वापर करून इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र अबक दुबक आणि तिबक. अजूनही चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला मिळत नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं 2 पुढे जाईल. 29. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज विजय. यावेळी मात्र अप्रतिम वेगवान असा चेंडू हाताळला जातोय. चेंडू नक्कीच गुंगारा दिला जातोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय. मिड विकेटच्या दिशेकडे मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फलंदाज विजय याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची उद्घोषणा होतीये. बघूया षटकातील पुढचा चेंडू. 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज वेदांत. यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन या कमांडीचं. ज्या फलंदाजावर मात्र आशा दाखवली होती त्याने मात्र निराश केलं गेलंय. विजय मात्र सस्त्यामध्ये परतताना आपण पाहू शकतायत. आणि विजय बाद झाल्यानंतर विशाल जाधव याला आपण पाहू शकतायत. क्रिकेट पटलामध्ये खेळी करत असताना जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा दांडगा असा अनुभव पाठीशी घेऊन फलंदाजी करण्याकरिता या ठिकाणी स्ट्रायकर यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी चेंडू फेक येईल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक चिगी अशी सिंगल.
या एकेरी धावीनिशी धाव फलक 40. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त शिल्लक राहतोय. पुन्हा एकदा हितेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र समोर फलंदाज असेल विशाल. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा एफर्ट म्हटला जाईल. व्हाईटिस मिडकेटच्या दिशेकडे पुन्हा एकदा चेंडूला टाटावलं गेलं जरूर होता. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला. आणि मी तर म्हणेन एकच म्हणेन तुम्हाला मित्रांनो, क्रिकेट जगतात तुम्ही जेव्हा जेव्हा खेळी करता तेव्हा तेव्हा एक मंत्र तुम्हाला नेहमी आत्मसात करावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. अंतिम चेंडू फेस करण्याकरिता गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा सॉफ्टहँडचा वापर करून लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. एकदा तर यशस्वीरित्या पूर्ण. दुसरी धाव देखील होईल का? मात्र दुसऱ्या धावेकरिता गेले असता फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं या ठिकाणी होईल पतन. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 43. आणि इथून जिंकण्याकरिता बरोबर 44 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. ते म्हणजेच पाये स्पोर्ट्स या संघाला. आणि हे आव्हान कशा प्रकारे पार केले जाईल हे सांगण्याकरिता मी आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ भिवंडी. एक मॅजिकली असा व्हॉइस पाटील सर. देखील वेल झाली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये इथे आपण पोहोचलोय. सन्माननीय कैलासदादा घरत यांचं शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. 40+ पॉवर शिला टीमचे कॅप्टन आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळ रंगीन इथे झालेली आहे आणि संध्याकाळ रंगीन झाल्यानंतर सर्व पाहुणे तुम्हाला या व्हीआयपी डाईजवर येताना पाहायला मिळतील. या शेलार गावची अणबान शान सन्माननीय उमेशदादा सोनवणे यांच्या सर्व आपण पाहताय विराज ग्रुपला ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. सन्माननीय पाहुण्यांची इथे उपस्थिती होत आहे. लक्ष फार चांगला ठेवण्यात आलेला आहे. 44 धावा म्हणजे प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे आहेत. आणि जेव्हा 11 धावांचा जेव्हा खेळ प्रति षटकामागे करायचा असतो तेव्हा या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या जातात. लक्षात असू द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विराज ग्रुप शेला टीम संघाला फिल्डिंग लावण्यासाठी आपण निमंत्रित करूया. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सन्माननीय कैलासदादा घरत ही आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर नुकतंच त्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. A1 चषक 2025 या स्पर्धेचे सर्व सन्माननीय उमेशदादा चव्हाण आणि त्याचबरोबर उमेशदादा सोनवणे आणि त्यांची संपूर्ण टीम विराज ग्रुप 1200. पाहुणे येत आहेत. पाहुण्यांचं मान सन्मान करणं देखील आमचं कर्तव्य आहे. सर्वांचं मान सन्मान आपण या मॅचच्या समाप्तीनंतर थाटामाटात मेगा सत्कार आपण या व्यासपीठावर नक्कीच करू. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मान सन्मान करणं देखील आमचं फार महत्वाचं काम असेल. कैलासजी घरत साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. गौतमजी उबाले साहेब आहेत. त्याचबरोबर सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब देखील उपस्थित आहेत. येणारे पाहुणे नक्कीच येत आहेत. हळूहळू सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचला होतोय सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय आपण. फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विराज ग्रुप 1200 शेलार उमेश भाऊ यांचा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. उमेशजी सोनावणे या परिसरातील कोयनीर हिरा असं म्हटलं जात आहे. दादांचा एक शब्द ती एक लकीर म्हणून सर्वांच्या मनामध्ये असते. तर आपण इथे थोड्याच वेळात सर्व पाहुण्यांना इथे पाहणार आहोत. सन्माननीय संदीप दादा पाटील माजी सरपंच शेलार गावचे हे देखील थोड्या वेळात उपस्थित असणार आहेत. माजी सरपंच शेलार घनश्यामजी भुईर यांची देखील उपस्थिती थोड्या वेळात या व्यासपीठावर होणार आहे. आणि नुकतंच या व्यासपीठावर
पॉवरशेला टीम संघाचे कॅप्टन 40+ टीमचे कैलासजी घरत देखील उपस्थित झालेले आहेत. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेला आहे. प्रियल आलाय आणि प्रियलने सकाळपासून दर्जेदार कामगिरी केलेली आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये पहिला षटक इथे टाकण्याची तयारी करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा हा षटक राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. बॅटर जितू नेहमीप्रमाणे स्ट्रायकिंग वर तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू ऑन साइडला ब्लास्ट. चेंडू मिड विकेटच्या वरतून चाललाय. सी मारे कपार. A1 कॉलनीचा षटकार. शेलार विपक्ष पाये असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळते आणि तिथे 44 धावांचा पाठलाग आहे आणि पहिल्या चेंडूवर जितू याचा अटॅक तुम्हाला इथे पाहायला मिळाला. हा चेंडू खराब आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर पंच वलतायत. स्वेर चेंडू. एक्स्ट्रा धाव. थोडासा दबाव गोलंदाजच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 7 धावा धाव फलकावर. 7. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये मात्र 7 धावा जोडल्या गेल्यात म्हणजे टीमला 7 मिळालाय. पाय टीम संघाला जितू या फलंदाजाचा. नो स्ट्रायकिंगला बॅटर रवेश का रेकॉर्ड बनवलं या स्पर्धेमध्ये. चांगला खेळला आज मेगा फायनल मॅच एन्जॉय करताना. मात्र हा खेळाडू महत्वाच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने सकाळपासून चांगल्या फलंदाजांना घाम फोडला. प्रियलच्या अगेन्स्ट जितूने प्रियलला आतापर्यंत घाम फोडलाय. महत्वाच्या मॅच मध्ये प्रियलच्या अगेन्स्ट 2 तुफानी हमले आपल्याला पाहायला मिळाले. मिड विकेटला टार्गेट केला जात आहे. प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारण्याचा काम जितू सध्या मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 118वा षटकार आलेला आहे. 3 दिवसामध्ये 118 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. प्रियल कमबॅक करेल का? षटकारांच्या हॅट्रिक वर आलाय जितू. फायनलच्या मॅच मध्ये रेकॉर्ड कायम करेल का? षटकारांची हॅट्रिक नोंदवेल का? प्रियलचं पुढचं चेंडू. फुलटा चेंडू समोर विशाल जाधव आहे. चुकी होणार नाहीये. भरपूर अनुभव आहे खेळाचं. अनेक वर्ष सातत्याने ते खेळत आलेले आहेत. पहिला विकेट अगदी जितू. बॅक टू डगआउट. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 अँड विकेट लॉस. जितूने कुठेतरी तिसरा षटकार जो आहे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला मात्र डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. विशाल जाधव मान फ्रॉम पारुली याच्या हातामध्ये सरळ चेंडू लँड झाला होता. विकेट मिळाल्यानंतर थोडंसं कमबॅक इथे पाहायला मिळत आहे. आदित्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेक्षणीय सामना. फायनलचा मॅच. आजचा दिवस कोणत्या संघाच्या नावावर असेल? या स्पर्धेची ट्रॉफी कोणता संघ उचलेल येणाऱ्या काही क्षणामध्ये कळेल. गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट करताना आदित्य. धावा धाव फलकावर झालेले आहे त्या म्हणजेच आपण पाहतोय 14 धावा. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय प्रियल. येणाऱ्या चेंडूंना डॉट टाकावा लागेल. एखादा विकेट घेऊन मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. 44 धावा डिफेन्स करायच्या 24 चेंडू मध्ये. पहिल्या 4 चेंडूंवर धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 14. 5वा चेंडू प्ले अँड मिस. खेळू का नको खेळू हाच विचार करता करता शेवटच्या मोमेंटला बघितलं की हा जर इनफिल्डच्या वरतून खेळलो असतो कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलो असतो धावा मिळाल्या असं मात्र चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. धाव संख्या स्थिर आहे 14. उलटा चेंडू क्रॉस बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडसा मैदानाच्या आतमध्ये झेल सुटताना आपण बघितलं विजय चंदन याच्या माध्यमातून आणि इथे धावा कंप्लीट केलेल्या आहेत ते म्हणजेच आपण पाहतो 2 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियन ग्राउंडवर सीगल आणि आपल्या
खेडेपाड्यावर आपण बघितलं तर आपले जे टॉमी मैदानामध्ये फिरत होते त्याचं कारण विजय चंदने याच्या माध्यमातून ती झेल सुटली होती. तिथे दुसऱ्या षटकाला कोणता गोलंदाज पूर्ण कमबॅक करून देईल. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आजचा दिवस फार आनंदाचा दिवस या शेलार गावामध्ये. 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूमध्ये इथे आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत की धावांची आवश्यकता जी आहे ती म्हणजेच 28 धावा. मॅच बनवू शकतो. एक दोन विकेट मॅच गरम करू शकतो. नक्कीच इथे विकेट घेण्याकरिता गोलंदाज जीवन षटक क्रमांक 2 VIP डाईज एन कडून गोलंदाजी करेल. सन्माननीय गौतम दादा उबाले या मॅचचा आनंद घेताना, त्याचबरोबर सन्माननीय उमेशदादा सोनवणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. ते देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि नुकतंच 40+ पॉवर शेलार टीम संघाचे कॅप्टन देखील इथे सज्ज झालेले आहेत. कैलासजी घरत आणि त्याचबरोबर निमेश शेलार या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जीवन गोलंदाज षटक क्रमांक 2 पहिला चेंडू डावखेऱ्या हाताचा गोलंदाज आहे. एक चांगला कटर चेंडू आहे. पाहूया कोणता गोलंदाज कोणती कामगिरी करेल या मॅच मध्ये. ओ हा चेंडू पाहतोय आपण एस्ट्यांच्या अगदी मिडल स्टंप वरून गेलाय. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज जीवनने. डॉट चेंडूने इथे सुरुवात करताना आपण पाहतोय. इक्वेशन 17 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी कानमंत्र देताना आपण पाहतोय विजय चंदनेला आपल्या गोलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू इथे गेलेला आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा वाईट थ्रो फेकला गेला आणि त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण करताना बॅटरला आदित्यला आपण पाहतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. एक धाव पूर्णपणे बनवली आणि दुसरी धाव जी आहे छोटी धाव पूर्ण गेली असे म्हणूया आपण. खेळामध्ये असं खेळ करा की तुमचं मैदान देखील गाजलं पाहिजे आणि तुमचं नाव देखील गाजलं पाहिजे. हे पहा पुन्हा एकदा जोरदार अपील होती. इथे स्ट्रोक ऑफर केला होता मात्र चेंडू जो आहे अगदी पायानं लँड झाला होता. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचाने दाखवले की हा लेग बायचा धाव आहे आणि तो एक्स्ट्राच्या घरामध्ये ऍड होईल. धावा झालेल्या आहे धावफलकावर 19 धावा. अशा प्रकारची जर गोलंदाजी चालू राहिली तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल. जीतू आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता आहे. रमेश फ्रॉम खारबाव सज्ज होत आहे. मोठा पटका खेळायचं होतं. बॅटची एज घेतलीये. शॉर्ट फाइंड एकला फिल्डर आहे तिथे. सॉन्टी धनकड तिथे होता. एका धावाने धावफलकावर 20 धावा 20. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू खेळ बाकी आहे. 24 धावांचा आणि चेंडू बाकी आहे ते म्हणजे 14. 2 चेंडू डॉट आले तर इक्वेशन देखील वाढेल. हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाज हा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह अंदाजामध्ये खेळलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी चेंडूला कलेक्ट केला. थ्रो देखील चांगला आलाय आणि बॅटर आउट. महत्वाचा विकेट. आदित्य बॅक टू डग आउट. मैदानाच्या आतमध्ये हा डिटर काल संघ पूर्णपणे अडचणीमध्ये फसला होता. दिवसभरामध्ये एकही धाव बनवली नव्हती या खेळाडूने. मात्र शेवटच्या सेमीफायनलच्या मॅच मधून 2 षटकार 2 चौका ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. दीपेश धावा झालेल्या आहेत धावफलकावर 21 धावा. अजूनही इथून 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच समाप्त झाली नाहीये. 44 धावा बनवायचे. 43 झालेल्या आहेत. 44 धावांचं आव्हान आहे. चौवेचाळीस धावांचा टार्गेट. जीवन महत्वाचा चेंडू. महत्वाचा चेंडू अगदी बॅटवर घेतलाय. समोर खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विजय चेंडू पर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे.
फक्त एकच धाव. षटक जर आवडलं असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीवनसाठी. काही गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, फक्त 6 धावा दिल्या, एक रनआउटचा विकेट देखील मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 22 धावा. टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोलंदाज कोण असेल. विरेशनचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये सतीश वाकचौरे, बँड फ्रॉम सावंदे, आयकॉन खेळाडू तुम्हाला आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सतीश पाहूया आपल्या संघाला कोणत्या प्रकारे पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. एक असा गोलंदाज ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड साडे आहेत, तो गोलंदाज मैदानामध्ये आलाय. धनेश 11 टीम संघासाठी अनेक वर्ष तो खेळला. व्यवसाय क्रिकेट देखील खेळत आहे आणि ओपन क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतला जात आहे. तो खेळाडू सध्या गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 3 सतीश वाकचौरे गोलंदाज आणि बॅटर टॉलमॅन दीपेश स्ट्रायकिंग वर. पहिला चेंडू मिस टाइम चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आले आणि वॉड कॅच. कॅच ऑफ द मॅच होऊ शकतो जर मॅच विराज ग्रुप 1200 टीम संघाने फायनल जिंकली तर. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर विशाल जाधव साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः एक चांगले आयोजक आहेत. खासदार चषक त्यांनी ऑर्गनाइज केला होता खार्डीच्या ऐतिहासिक मैदानावर. इथे चौधरी मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम मालोडी. धावांची जी आवश्यकता आहे ना ती म्हणजेच 11 चेंडू 22 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. सतीश वाकचौरे आहे, काहीही करू शकतो या मॅच मध्ये. पहिल्या चेंडू विकेट आलाय. बॅटर हितेशला पूर्णपणे सेट होणं फार महत्वाचं आहे. टीमचे कॅप्टन आहे आणि कॅप्टनने ऑन साईडला खेळलाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. हो प्रशांत जाधव एका धावाने धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच 23 धावा. पहिला विकेट अगदी आपण बघितलं तर 16 धावांवर आला होता आणि तिसरा विकेट 22 धावांवर आला होता. हा खेळ जो तुम्हाला पाहायला मिळतो सध्या मैदानामध्ये. ओ मोठा फटका आलाय. बारी बारी सबकी बारी. इससे पहले आपने विकेट लिया, अब हमारी बारी. षटकार सतीश वाकचौरेच्या अगेन्स्ट. इथे बॅट मधून येतोय बॅटर रमेश याच्या. झालेल्या आहे धावफलकावर 29 धावा. नेक टू नेक फाईट, नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. फाईट बॅक करताना रमेश फ्रॉम कारबाव. ऑफ स्टिकचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप भरपूर मोठा आहे. शतरक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय क्लासिकल चौकार. डीजेमॅन थोडेसे बिझी आहेत, मात्र काही हरकत नाहीये. क्लासिकल चौकार इथे पाहायला मिळाला. 10 का दम रमेश तरेच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. एक सिंगल धाव आली आहे. दुसरं धाव इथे सहजरित्या पूर्ण होईल, कारण की सतीश जर धावला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. रमेश आपण पाहतोय चांगली बॅटिंग करताना. धावा झालेल्या आहे धावबलकावर 35 धावा 35. इक्वेशन जो आहे 8 चेंडू मध्ये अजूनही इथे 13 धावांची आवश्यकता आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. हा चेंडू जर डॉट आला तर अजून मजा येईल. थोडीशी गोलंदाज सतीश वाकचौरे. हो समोर खेळलाय.
शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावाने आता धाव एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 36 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे येणारे अजूनही थोडस करेक्शन मध्ये थोडस बदल आहे. पहिल्या षटकामध्ये प्रियलच्या अगेन्स्ट 16 धावा आल्या होत्या. जीवनच्या अगेन्स्ट 6 धावा आल्या होत्या. टोटल 22 झालेल्या आहेत आणि इथे आतापर्यंत सतीश वाकचौरीने 14 म्हणजे अर्थातच धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 36 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी चुकीची करेक्शन आमच्या एक्सपर्ट स्कोररच्या माध्यमातून, काही हरकत नाहीये. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ या ट्रॉफीवर नाव आपल्या सोनेरी अक्षरामध्ये कोरणार आहे ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाले त्यामध्ये 36 धावा धावफलकावर. काही पाहुण्यांचं शुभागमन इथे झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने अनेक सामने जिंकून दिल्यात त्या गोलंदाजाला आपण पाहतोय विजय चंदने फ्रॉम गोरसई. गोरसई बी संघाचा खेळाडू आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. वेलकम शुभागमन होत आहे. डोळेगावची ओळख आणि डोळेगावचे उद्योजक समाजसेवक उद्योगपती सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती होत आहे या मुख्य कार्यक्रमाला. A1 ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय उमेदवार आणि विराज ग्रुप 1200 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओळख पॅसिंग पर्सनॅलिटी, एक युवा उद्योजक आणि सर्वांचे प्रेमदायक सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. माजी सरपंच शेलार गावचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. सन्माननीय संदीप दादा पाटील शेलार गावचे माजी सरपंच आणि आमचे सर्वांचे प्रेमदायक या पाहुण्यांचं या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला गोड कार्यक्रमाला होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संदीपदादा पाटील आणि शुद्धोधन जाधव साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विराज ग्रुप आयोजित A1 चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेलार गावची ओळख आणि शेलार गावाला पाटलावर नेण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे संदीपदादा पाटील माजी सरपंच शेलार. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपका भी हार्दिक स्वागत है. धन्यवाद डीजे जी, आपका भी हार्दिक स्वागत है. पप्पू भाई आपका भी हार्दिक स्वागत है दिल की गहराई से. वेलकम सर, आपका हार्दिक स्वागत है. आपके शुभारंभ से ही तो ये टूर्नामेंट चालू की थी हमने. त्याचबरोबर सन्माननीय रमाकांत दादा भुईर देखील या सायंकाळच्या क्षेत्रामध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला तर मॅच कडे येणारे चेंडू आहे 6 आणि धावांची आवश्यकता आहे 8. मॅच कोण जिंकेल? एनी गेस? शेलारकर की पायेकर? पहिला चेंडू राऊंड द विकेटने. पहिला चेंडू, पहिला ब्लास्ट आणि चेंडू चाललाय सी मारे कपार. षटकार.
थँक्यू डीजे. 2 पाऊल दूर आहे पहिली ट्रॉफी उचलण्यापासून. पाये टीम प्रवेश 11 पाये टीम 2 पाऊल दूर आहे. विजय चंदने हलक्या हाताने ड्राईव्ह केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हरवर शतरक्षक आहे. एक धाव जोडली आहे. दुसरा धाव जोडली आहे आणि इथे धाव पूर्ण केली आणि या ट्रॉफीवर नाव कोरलाय प्रवेश देवडीकर फ्रॅम टीम. प्रवेश 11 पाये टीम संघाचं खूप खूप अभिनंदन. डीजे थांबू नका आपण.